मुख्याध्यापक साने सरांची गाडी गेट जवळ आली. आता साहेबांची गाडी लावायची एक जागा ठरलेली असते बघा, तिथं दुसरं कोण गाडी लावायचं. एकदा पाटील सरनी गाडी लावली, 2 बुलेटिन यायला दिवस मग मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांनी विशिष्ट ठिकाणी गाडी लावली, गाडीवरच बसले, थांबले. त्यांना वाटलं आपली बॅग घ्यायला कोणतर शिपाई. आता साहेब आलेलं, त्या तिन्ही शिपाईनी एकमेकाकडे बघितलं. हिजानं संजयाकडे बघितलं, संजयानं रग्याकडे बघितलं, रग्यानं परत हिच्याकडे बघितलं. तिघांना वाटलं तिघापैकी कोणतरी एक जण उठल. साने सर येऊन थांबले. त्यांना वाटलं आता उठतील कोणतर, मग उठल कोणतर. कुणी उठलं नाही आणि गडबडीने स्टँड लावाय गेले. स्टँड डायरेक्ट अंगठ्यावर. आधा अंगठा झटक्यात निसटला, निकळलाच आणि गाडी लावायला गेले. स्टँड साइडला गेलं, गाडी खाली पडली. संजय म्हणून सर ओरडलं. तसं तिघ शिपाई मोबाईल खिशात घेऊन बघितलं तर सर कुठं दिसना, ती गाडीच दिसायला. सर कुठं दिसना, कुठं सर. नंतर कळालं सरांच्या बोकंडी गाडी. लगेच सरांनी त्या तिन्ही शिपाईनी काय केलं, एकानं गाडी धरली, एकानं उठवलं, सरनं उठवलं. तुम्हाला कळतं का नाही काय, असं तसं म्हणत सरांना मग परत ऑफिस समोरच्या बाकड्यावर आणून बसवलं. अंगठा लाल भडक, अर्धा नखूस निघाला. सरांना काही कळालं नाही. सरांना इतकं समजायला लागलं. सर ओरडायला लागला, तुम्हाला काही कळतं का नाही म्हणले. माझी बॅग घ्यायची होती. त्यांनी बॅग बघितली तर काय, बॅगेत डबा, डब्यातलं कालवण, कालवण डायरेक्ट खाली चाललं. तेव्हा म्हणला माझ्या बायकोनं किती परिश्रम करून कालवण केलं, तुम्ही लग्न सांडून ठेवलं. सरा म्हणले. एवढ्यात भोसले सर तिथं आले. घेतले नाही. भोसले सर आले. भोसले सरांनी एकदा अंगठ्याकडे बघितलं, परत सरकडे बघितलं आणि हळूच मागे जाऊन बंडगर सरच्या कानात म्हणलं, कसा आहे मसुबानं कार्यक्रम लावला. मसुबानं कार्यक्रम लावला. कारण भोसले सरला आदल्या दिवशी साने सरांनी कुठल्या तर किरकोळ कारणावरनं असलं झापलं होतं. म्हणजे सूर्यफुलाच्या तोंडासारखं भोसले सर ऑफिस मध्ये गेलत आणि सदापुरीच्या पाकळीकडे वाढत होत.